सो पण मग वडिलांची एक इच्छा होती की इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं. पण माझ्या दादाला माझ्या PSI व्हायचं होतं. मग पप्पांचं स्वप्न पूर्ण करायसाठी दादानं स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवलं आणि आर्मी एअर डिफेन्समध्ये शिपाई म्हणून भरती झाला. आता तो सध्या नायक म्हणून काम करतो. पण मग ऍक्च्युली कंडिशन होती की म्हणजे बकरी सोडून आल्यानंतर म्हणजे मी 7वी-8वीला होतो. मग 8वी ते 12वी पर्यंतची कंडिशन फायनान्शियल कंडिशन खूपच डिफिकल्ट होती आणि पैसे मिळतील या आशेनं मी NMMS स्कॉलरशिपला बसलो होतो आणि ते माझं सिलेक्शन पण झालं. मग त्याच वर्षी मला ते 24,000ची स्कॉलरशिप मिळाली. मग ती स्कॉलरशिप मी कॉलेजला फर्स्ट इयरला असताना हॉस्टेलची फी भरली. सो मग 5 वर्ष खूप कठीण होते. मग दादा ज्यावेळी माझा BScला कॉलेजला होता देवचंदला निपणनगरला, तर तो दादा हॉटेल वगैरे वेटरचं वगैरे काम करायचा. सो त्याने स्वतःचे फायनान्शियल मॅनेज केले. पण मग दादा एकदा भरती झाल्यानंतर मग फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी दादावर शिफ्ट झाली आणि मी म्हणजे 2017 सेकंड इयरला काय फर्स्ट इयरला असताना दादाच भरती झाला. सो एक होती ती फायनान्शियल इंडिपेंडन्स मला भेटला होता की ऍटलीस्ट आधीच्या पेक्षा बेटर कंडिशनमध्ये गेलो होतो आम्ही. सो मग दादाचं इतकंच म्हणणं होतं. मग त्याचवेळी माझं पोस्टामध्ये पण सिलेक्शन झालं होतं. मग तो मी दादा म्हणाला की ठीक आहे काय आता मी पण शिपाई आहे, तू चांगलं करू शकतोस तर अजून चांगल्या परीक्षा वगैरे दे. त्याचवेळी माझं नेव्हीमध्ये पण सेलरमधून सिलेक्शन झालं होतं. मग ते दोन्ही पण नोकऱ्या रिजेक्ट केल्या आणि UPSC करायचा निर्धार मी 2017 वेळी घेतला.